जय गुरुदेव. ऐशी सूक्ष्म वस्तूची कळा जाण, गुरु उपदेशी ती मस्तकी हस्त ठेवून. जैसा हस्त तैशी कळा उत्पन्न, होय शिष्य चैतन्य. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातील 7व्या अध्यायातून आत्मतत्वाचं निरूपण करताना या ओवीतून गुरु शिष्य परंपरा आणि शक्तिपाताचं रहस्य, शक्तिपात म्हणजे गुरुच्या कृपेने होणारं चैतन्य संक्रमण, यातील अत्यंत सखोल आणि सर्वोच्च आध्यात्मिक प्रक्रियेवर प्रकाश टाकत आहेत. या पूर्वीच्या ओवीतून माऊलींनी आत्मतत्व, परा, पश्चंती, मध्यमा, वैकारी या चारही वाणीच्या पलीकडचं आहे, मनाच्या पलीकडचं आहे, ते शास्त्राच्याही पलीकडचं आहे. मग ते साधकाला प्राप्त व्हायचं कसं, हा प्रश्न सामान्य माणसाला पडतो. तेव्हा माऊली या ओवीतून सांगतात, शुद्ध अंतकरणाच्या शिष्याला सद्गुरूच्या एका स्पर्शामुळं ते आत्मतत्व अनुभूतीस येतं. याचं अत्यंत सूक्ष्म निरूपण माऊलींनी या ओवीत केलेलं आहे. आता आपण या ओवीतील प्रत्येक चरणाचा आध्यात्मिक भाव पाहूया. ऐशी सूक्ष्म वस्तूची कळा जाण. येथे वस्तू म्हणजे व्यवहारातील भौतिक वस्तू नव्हे. व्यवहारातील पेन, घडी, चष्मा हे भौतिक वस्तू आहेत, पण उपनिषदामध्ये वर्णन केलेली वस्तू म्हणजे आत्मवस्तू, परब्रह्म. ही वस्तू अतिशय सूक्ष्म आहे. सूक्ष्म का आहे? तिला हातानं स्पर्श करता येत नाही, तिला डोळ्यानं पाहता येत नाही, तिला बुद्धीनं मोजता येत नाही, मनाला तिचा पत्ता कळत नाही. अशी ती सूक्ष्म वस्तू आहे. कळा म्हणजे त्याची तेज, त्याची चमक किंवा त्याची अनुभूती. माऊली साधकाला जागृत करतात की या अतिसूक्ष्म आत्मवस्तूची अनुभूती कशी असते, ही केवळ ग्रंथ वाचून किंवा बौद्धिक चर्चा करून कधीही समजत नाही. नायम आत्मा प्रवचनेन लभ्यते. सांगितलं जातं की प्रवचनानं आत्म्याचा लाभ होत नाही, ग्रंथ वाचून लाभ होत नाही, बौद्धिक चर्चा करून ते समजत नाही. ती एखादी माहिती नसून अंतकरणात प्रकट होणारं एक जिवंत आत्मतेज आहे. जोपर्यंत ती कळा स्वतःमध्ये उमटत नाही, अर्थात त्या आत्मवस्तूची अनुभूती येत नाही, तोपर्यंत मी ज्ञानी आहे असे म्हणतो, त्याचे ज्ञान कोरडे आहे म्हणतात माऊली. गुरु उपदेशी ती मस्तकी हस्त ठेवून. सामान्यतः उपदेश म्हणजे गुरु कानामध्ये मंत्र सांगतात किंवा तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात, पण या अवस्थेत सद्गुरुनाथ शब्दाचा वापर करत नाहीत. शुद्ध अंतकरणाच्या शिष्यावर सद्गुरु कृपादृष्टी टाकतात आणि त्याला आत्मज्ञानाची, आत्मवस्तूची अनुभूती येते. सद्गुरुनाथ आपला कृपेनं हस्त त्याच्या मस्तकावर ठेवतात आणि त्याला आत्मवस्तूची अनुभूती येते. ते शिष्याच्या मस्तकावर आपला वरद हस्त म्हणजे कृपेचा हस्त ठेवतात. हा केवळ एक शारीरिक स्पर्श नाही, तर हा शक्तिपात आहे. शक्तिपात म्हणजे एनर्जी ट्रान्समिशन. मानवी शरीरात मस्तकामध्ये सहस्त्रार चक्र आहे. हे चैतन्याचं सर्वोच्च केंद्र मानलं जातं. जेव्हा पूर्णत्व
प्राप्त झालेले, आपल्या नित्य पदामध्ये प्रतिष्ठित असलेले, शुद्ध संकल्प विकल्प रहित निस्वार्थ गुरु मूर्ती, जे लोभ मोहानं बांधलेले नाहीत, नित्य आपल्या आनंद अवस्थेमध्ये विराजमान असतात, आपल्या परम शांत अवस्थेमध्ये विराजमान असतात, असे पूर्णत्व प्राप्त सद्गुरू शिष्याच्या मस्तकावर हात ठेवतात. तेव्हा ते स्वतःचे तपोबल, स्वतःचं आत्मचैतन्य, स्वतःचं दिव्य तेज, स्वतःचा अनुभव, स्वतःची आनंद शक्ती थेट शिष्याच्या आत प्रवाहित करतात. जो उपदेश कोट्यावधी ग्रंथ वाचूनही मनाला समजत नाही, तो उपदेश गुरु आपल्या हाताच्या स्पर्शानं एका क्षणात बुद्धीच्या पलीकड पोहोचवतात. मस्तकात वर हात ठेवणे म्हणजे शिष्याच्या अहंकाराचा, मीपणाचा कायमचा संहार करणे. स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसाला भेटतात. त्यावेळेस परमहंसाला आनंद होतो. हा शुद्ध अंतकरणाचा शिष्य माझ्याकडे आला आहे, ज्याची मी वाट पाहत होतो. उभा जाणवीचे तटी, वाट पाहे भक्तासाठी. मन्मत्त शिवलिंगाची भेटी, शंकरची शंकर. सद्गुरु शुद्ध अंतकरणाच्या शिष्याची वाट पाहत असतात. रामकृष्ण परमहंसाला नरेंद्राला पाहून आनंद झाला. नरेंद्रानं प्रश्न विचारला, महाराज तुम्ही देव पाहिला आहे का? त्यावेळेस परमहंस म्हणाले, तुला जसं पाहत आहे त्यापेक्षाही स्पष्ट मला देव दिसत आहे. त्यावेळेस नरेंद्र म्हणाला, महाराज शब्दावर विश्वास ठेवणारा नाही, देव पाहिला आहे तर मला दाखवा. त्यावेळेस नरेंद्राच्या छातीला परमहंस आपल्या पायाचा स्पर्श करतात आणि तिथून शक्तिपात, दिव्य शक्ती नरेंद्राच्या देहात संचरित होते आणि नरेंद्रला समाधी लागते. देहभाव विसरून जातो आणि तो ब्रह्मानंदात तल्लीन होतो. हा आहे शक्तिपात. जैसा हस्त तैशी कळा उत्पन्न, होय शिष्य चैतन्य. जसा तो समर्थ, निर्विकार आणि परमानंदाने भरलेला गुरुचा हात असतो, त्या गुरुचं ज्ञान, त्या गुरुचं वैराग्य, त्या गुरुची भक्ती, त्या गुरुची शक्ती, त्या गुरुचं आनंद स्वरूप, याही पुढे जाऊन गुरुचं गुरुत्व संपूर्ण शिष्यामध्ये संचरित करतात आणि हुबेहूब गुरुत्वाची कळा शिष्याच्या अंतकरणामध्ये त्वरित उत्पन्न होते. येथे माऊली अद्वैताच्या एका अप्रतिम गुपिताचं रहस्य, परमरहस्य सांगतात. गुरु महाराज जेव्हा मस्तकावर हात ठेवतात तेव्हा ती शिष्याला स्वतःपेक्षा वेगळे किंवा लहान ठेवत नाहीत. आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय अधि अधि, असं संत सांगतात. सद्गुरु शिवाय या जीवाला गती नाही. दीपन्याय ज्याप्रमाणे एका दिव्यानं विझलेला दुसरा दिव्याला स्पर्श केला की तो विझलेला दिवा हुबेहूब त्या दिव्यासारखाच तेजाने जळू लागतो. त्याच्या प्रकाशात आणि मूळ दिव्याच्या प्रकाशात काहीच फरक उरत नाही. सद्गुरुनाथाचा हात हा पूर्णत्वाचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे, सुखाचा सागर आहे, करुणेचा सागर आहे. तो हात शिष्याच्या मस्तकावर
ठेवताच, शिष्याच्या मस्तकाला त्या हाताचा स्पर्श होताच शिष्याची आनवमल, मायामल, कर्ममल, त्रिमळ निघून जातात. शिष्याचं अज्ञान, संशय एका क्षणात जळून खाक होतात आणि शिष्याचं जे मर्यादित जीवपण होतं, मी देह आहे हा भाव होता, तो भाव बदलून गुरुच्या व्यापक चैतन्याशी, शिवपणाशी एक रूप होतो, समरस होतो. गुरु आणि शिष्यातलं द्वैत संपून तेथे केवळ एक अखंड रस चैतन्य उरतं. माऊली या ओवीतून सांगतात, आत्मज्ञान ही कमावण्याची किंवा शिकण्याची गोष्ट नाही, तर ते सद्गुरूच्या चरणी स्वतःला पूर्णपणे शरीर, मन, बुद्धी, वाणी, मीपणा आणि माझपणा सर्वस्व समर्पित केल्यानंतर, जसं एक बीज जमिनीला समर्पित होतं आणि पुन्हा हजारो फल पुष्पांनी बहरून जातं, तसं शिष्य ज्यावेळेस सद्गुरूच्या चरणी समर्पित होतो त्यावेळेस तो आनंद स्वरूप होतो, तो ज्ञान स्वरूप होतो, तो प्रेम स्वरूप होतो, तो परम शांतीला प्राप्त होतो. जोपर्यंत साधक स्वतःच्या बुद्धीने आणि कष्टाने ग्रंथ वाचून, कीर्तन ऐकून, प्रवचन ऐकून त्या सूक्ष्म वस्तूचा शोध घेतो, तोपर्यंत त्याला यश येत नाही. पण ज्या क्षणी तो सद्गुरूला सर्वस्वी शरण जातो, समर्पित होतो, तेव्हा गुरुची कृपा दृष्टी, गुरुच्या हाताचा स्पर्श, गुरुच्या त्याच्या मस्तकाला चरणाचा स्पर्श होताच शिष्याला संसारी जीवभावातून सद्गुरुनाथ त्याला ब्रह्मभावात आणतात आणि जो अनुभव गुरुचा आहे तोच अनुभव क्षणामध्ये शिष्याचा होऊन जातो. अशी कृपा संपादन करण्यासाठी प्रत्येक शिष्यानं आपलं मी पण आणि माझं पण सद्गुरुनाथाच्या चरणी समर्पित करावं आणि करते करविते गुरु महाराज आहेत, हा प्रपंच गुरु महाराजाचा आहे, या भावात अखंड राहावं आणि आनंद स्वरूपाला प्राप्त व्हावं. ओम शांती शांती शांती.